तर आज आहे आपल्या वावरात कांदा भरणं, कट्टे भरणं चालू आहे आज. पटकन गंजा आपल्या दोन्ही वाहिलेल्या आहे. आज आपल्या बाया बी आलेल्या आहे. पहिले यातला माल पुरा अलगून अजून ठोकय बारीक असलेला अलग काढला जाईल. कट्टे भरायची जागा तयार झाली आपली. तिकडे कट्टे पडून आहे आणि हा कांदा, हा मी कांदे अलग काढाले. तो 3 वेगवेगळे कांदे निघून अख्ख्या असा आहे. डोईफोड्या म्हणते बा येले 2 चिपकलेले. हे अलग काढायचे आपल्याला. लहान अलग आणि याच्यात असलेले मोठा, थोडासा याच्यापेक्षा मोठा. इकडल्या साईज झाली. हे वाला बी लोक झाले. आपल्या इच्छा पूर्ण बाया तयार. आता बाई, हो आता बाई केलं का चालू? हो चालू कराच लागेल ना. मग तुम्ही मला सासराच करा ना. मग काय म्हणून येऊन बसला म्हणून इथं 2 कांद्याला हात नाही लावला म्हणून. मामा तर वयता काय दुनियाभराचं पाहिजे ना. पाऊस थंडी काय मला वाटलं कांदेच कापायला जायला लागते. तुला कालच सांगितलं मला कांदे म्हटल्यावरून मला काय म्हणते ईद दे कृष्णा काय म्हणते केलं काय चालू. म्हटलं तुम्ही माझ्या सासराच करते म्हटलं. मग आलं काय मग पुढं एवढं निसत नका बसू. एवढं निसत नका बसू. फक्त कापड मिशा ह्या बारीक कर्जा फक्त कर्जा कापड काढून टाकायचा. ते निघाला ते होईता मावशी त्याला येतं बस नाही जागाच जागा आहे. बसा घ्या तिथं एकदम बारीक. हो आता संपलं हे बाबा कसा बारीक. बाबा सगळे सांगून राहिले किती घ्यायचे काय घ्यायचे. तांबूट आला का थोडासा ऊन कडक ऊन आली काय घासून दे बाबू. हो घासून घेतला का भरला. घासला का भरायला लागते. हिपिंच्या वरातल्या आम्ही तसं करायचंच नाही बाई. हो फक्त मिशी घातला. तांबट आला ना थोडासा. हो काय जावरा म्हणून काकू आपल्याला टाईम झाले. आपले कट्टे भरणं चालू. नाही संध्याकाळी पाहिजे आता 5 वाजता तडक तडक कांदे भरणं चालू. आली पोटापोट आपली गंजी खाली करणं. बारीक कांदा ठोको कांदा. ठोको कांद्याची लागले 4, 8, 10 कट्टे. नाही कांदा आपला बरंच आला. मोठी गंजी खतम होऊन राहिली. आला आपला. आता इकडला कांदा संपत आला. ठीक आहे. फोटो काढून ठेवली आजी भरली काम करून नाही चंद्रकला बाई मला कामात आहे तो आता कामाची आहे. तिच्याही पेक्षा आहे. मामी काही विचारू नको. हो सांगतो त्या मामा आहे. तिचा कांदा झाला. मोठावाला कांदा पूर्ण भरणं झाला. बारीकवाला कांदा राहिला. एवढे कट्टे पडले हे मोजले आहे. कमीत कमी मोठ्या कांद्याचे 50च्या जवळपास असेलच. 3 कट्टे निघाले बारीक कांदे. सगळेजण जेवायला बसले. आपला जुगाडू टेंट तयार आहे. बाबा गेले तिकडे पाणी आणाले. मावशी इकडे लक्ष लोक कोण निघते. हां डबल बसून जाणार तिकडे. हां माझी मम्मी चालली कन्या 2-4 की मोठे मोठे. आम्ही सारे जेवण करायला.
चमच घे ना बेसन आणलं वाटतं आईनं. तिकडे डेमसाची भाजी आहे. सगळ्याचीच आहे माझ्या मम्मीच्या सोबत बसलो मी. पप्पाची पाणी आणायला गेली. तिकडे घेतलं का आईनं बेसन पोहे आणले. चमचा द्या फक्त 2-4 जणांजवळ बेसनच आहे वाटते आज. हो ना, लुंजी आहे ना साऱ्यानं बेसनच आणलं. आलू चटणी घे ना हो. सकाळचं करून घ्या. सगळे झालं सगळ्याचं जेवण. बॅक टू वर्क आता. भिडले सब जण कांदा कापाले. ओ सॉरी कांदा अलग अलग करू राहिले, लहान मोठा. माई आजी आई सगळे सांगून नाही काय मार खाल्ला म्हणजे मग काय करायचं त्याच्याखाली दुसरा मार खा सगळ्या व्यवस्थित आहे. कसं बारीक आले पुरे. चला मी टोपली उचलतो आता तोपर्यंत. व्हाईट या सुटली. त्याला आपला शेवट रस आला थोडासाच राहिला कांदा 2-4 कट्टेचा. हे अलग काढलाय जो काय म्हणते डोईफळा 2 चिपकून आहे ते. क्या झाला और खूप पता लगा पटापट झाला खतम. चांगले वैश झाला आपला पांढरा सोना पुरा तयार. आता फक्त विकायला नाही लागते. भाजी सध्या खुश आहे. आता फक्त भाव भेटला पाहिजे चांगला. झाला आपला पुरा कांदा वेचून भरून पण ठेवला. पुरा लागला आहे. लागन तर सांगा, कमेंटमध्ये सांगा, इंस्टाग्रामवर DM करा. झाला आपला कांदा आज पूर्ण भरून. कापूनही झाला, तिला निवडला. लहान कांदा अलग, मोठा कांदा अलग, पूर्ण एक सेट पूर्ण भरून ठेवला. आता झाला मार्केटात नेण्यासाठी तयार. संध्याकाळी पूर्ण बांधून ओके होऊन जाईल. चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, अजून आपले ब्लॉग येते.